मित्रांनो, Amazon प्राईम व्हिडिओवर सिस्टम नावाची एक वेब सिरीज आली आहे आणि या वेब सिरीजमध्ये आपल्याला सोनाक्षी सिन्हा, आशुतोष गोवारीकर आणि ज्योतिका पाहायला मिळतात. आता सुरुवातीलाच एक गोष्ट सांगतो. ही सिरीज सुरू होते तेव्हा तुम्हाला वाटते की चला परत एक कोर्टरूम ड्रामा आला. म्हणजे जज येणार, लॉयर ओरडणार, ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन होणार आणि 2 तासांनी केस संपणार. पण या सिरीजमध्ये असं होणार नाहीये. कारण ही सिरीज डोक्याची आई बहीण करण्यासाठी बनवली आहे. म्हणून ही सिरीज हळूहळू असा टर्न घेते की शेवटी तुम्ही विचार करता, अरे आतापर्यंत मी जे पाहिलं ते काय होतं? इथे तर सगळं काही उलट होतंय. हे वाक्य तुम्ही सिरीज बघताना नक्की बोलणार. म्हणून हे एक्सप्लेन तुमच्यासाठी आज मी घेऊन आलोय. म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला ही सिरीज नक्की आवडेल. बघा, स्टोरीबद्दल बोलायचं झालं तर या सिरीजमध्ये रवी राजवंश नावाचा एक खूप मोठा लॉयर असतो आणि हा माणूस एवढा कॉन्फिडंट दाखवला ना की कोर्टात हा जर शिंकला तरी समोरचा विटनेस घाबरेल. हा रोल आशुतोष गोवारीकर यांनी केलाय आणि ऑनेस्टली सांगतो, त्यांचा आवाज, त्यांचा ॲटिट्यूड आणि कोर्टात बोलायची स्टाईल खूप भारी वाटते. आता त्यांची मुलगी असते नेहा राजवंश. हा रोल सोनाक्षी सिन्हानं केलाय. बघा, नेहा नुकतीच पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून कोर्टमध्ये जॉईन झालेली असते आणि तिच्या आयुष्यातील मेन लक्ष काय असतं तर स्वतःच्या बाबांना इम्प्रेस करणं. कारण तिला तिच्या बाबांच्या टीममध्ये जॉईन व्हायचं असतं. पण तिचे बाबा पण एकदम स्ट्रिक्ट मोडमध्ये असतात. ते तिला थेट सांगतात, सलग 10 केसेस जिंक मग माझ्या टीममध्ये ये. मित्रांनो, एक गोष्ट सांगू का? सोनाक्षीच्या जागी जर मी असतो ना तर पहिल्याच केसमध्ये घरी आलो असतो. पण नेहा फुल मेहनत करून एकामागून एक केसेस लढत जाते. आता सिरीजचा फर्स्ट हाफ पूर्ण कोर्टरूम केसेसमध्ये जातो. वेगवेगळे लोक, वेगवेगळे प्रॉब्लेम्स, वेगवेगळे आर्ग्युमेंट्स, हे सगळं पहिल्या चरणात पाहायला मिळते. आणि ऑनेस्टली सांगायचं झालं तर मला ही सिरीज बघताना असं वाटायला लागलं होतं की भाई मेन स्टोरी सुरू कधी होणार आहे? कारण सिरीज खूप वेळ कॅरेक्टर बिल्ड करण्यात घालवते. पण ठीक आहे, तेवढं पेशन्स ठेवलं तर सेकंड हाफमध्ये सिरीज आपल्याला त्याचं रिवॉर्ड देते आणि मग एंट्री होते ज्योतिकाच्या कॅरेक्टरची. बघा, ती या सिरीजमध्ये सारिका रावत नावाचं कॅरेक्टर करत आहे आणि ती कोर्टमध्ये स्टेनोग्राफर असते. म्हणजे जज समोर बसून लोक काय बोलतात ते टाईप करणारी पर्सन. आता सुरुवातीला तिच्याकडे कोणी फार लक्ष देत नाही कारण ती शांत असते, सिंपल असते आणि साईड कॅरेक्टर वाईब देते. पण सिरीज हळूहळू तुम्हाला जाणवायला लावते की नाही यार भाई, ही बाई काहीतरी लपवते. आणि मग सेकंड हाफमध्ये जो ट्विस्ट येतो ना, खरं सांगतो माझ्या डोक्यात तर तो अजिबात आला नव्हता. बघा, मी फुल कॉन्फिडन्समध्ये बसलो होतो की मला स्टोरी समजलीये आणि मग सिरीजनं येऊन कानाखाली वाजवली. कारण अचानक जे रिव्हील होतं त्यामुळे पूर्ण स्टोरीकडे पाहण्याचा अँगल बदलून जातो. आणि जेव्हा एखादी सस्पेन्स सिरीज खरंच ऑडियन्सला सरप्राईज करते ना, तेव्हा वेगळीच मजा येते. आता ऍक्टिंग बद्दल बोलायचं झालं तर या पूर्ण सिरीजमध्ये सर्वात जास्त इम्प्रेस करते ज्योतिका. कारण तिनं खूप काम ऍक्टिंग केलीये. प्लस मध्ये ती ओव्हर ऍक्टिंग करत नाही, पण तिच्या चेहऱ्यावरूनच कळत राहतं की तिच्या डोक्यात काहीतरी चालू आहे. त्यानंतर आशुतोष गोवारीकर भारी वाटतात. ते कोर्टात बोलताना असं वाटतात की खऱ्या आयुष्यात सुद्धा हे केस जिंकून देतील. आता सोनाक्षी सिन्हाबद्दल बोलायचं झालं तर तिनं काम ठीक केलंय, पण तिच्या कॅरेक्टरची एक प्रॉब्लेम आहे. कारण सिरीजमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत कोणी ना कोणी तिची मदत करत असतं. म्हणजे काही वेळानं मला असं वाटायला लागलं, ताई तुम्ही लॉयर आहात की ग्रुप प्रोजेक्ट करत आहात? बाकी सिरीजची प्रोडक्शन क्वालिटी चांगली आहे. कोर्टरूम सीन्स रिअलिस्टिक वाटतात. बॅकग्राऊंड म्युझिक सुद्धा टेन्शन वाढवायला मदत करतं. आणि हो, फॅमिली सोबत पाहायचं झालं तर 1-2 शिव्या आहेत आणि काही सीन्स थोडे ऑकवर्ड वाटू शकतात. पण फुल वल्गॅरिटी नाहीये. ओव्हरऑल बोलायचं झालं तर सिरीज परफेक्ट नाहीये. फर्स्ट हाफ थोडा छोटा असता तर अजून मजा आली असती. पण सेकंड हाफ आणि क्लायमॅक्स खूप एंटरटेनिंग आहेत. आणि शेवटी तुम्ही बसून विचार करता, भाई हे तर मी अजिबात एक्सपेक्ट केलं नव्हतं. माझ्याकडून या सिरीजला 3 आउट ऑफ 5 स्टार्स. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच मूव्ही आणि वेब सिरीज रिव्ह्यूसाठी चॅनल सोबत राहा. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.